हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी कश्ती भी वहां डूबी जहां पाणी कम था। हा डायलॉग तर तुम्ही सर्वांनी ऐकलाच असेल, परंतु सध्या हे डायलॉग चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इम्तियाज जलील। सलाउद्दीन अय्यूबी ने कहा था कि मैं 1000 दुश्मनों से अकेला लड़ सकता हूं, लेकिन हमारी सफों में मौजूद गद्दारों से नहीं लड़ सकता हूं। सय्यद इम्तियाज जलील हे माजी खासदार होते, औरंगाबादचे खासदार होते आणि आपण पाहतोय की औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून म्हणजेच संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून ते सध्या आमदारकी लढत होते आणि भाजपच्या अतुल सावेंनी त्यांचा पराभव केला आहे। आपण जर विचार केला संपूर्ण महाराष्ट्रात, तर महाराष्ट्राच्या मुस्लिम समाजातून एक भावना पुढे येत आहे की इम्तियाज जलील यांच्यासोबत जे घडलं ते घडायला नको होतं। ही भावना का पुढे येत आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सबील आणि तुम्ही पाहताय U24 न्यूज मराठी। आपण जर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघ म्हणजे की सध्याचे संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इम्तियाज जलील हे विधानसभेसाठी निवडणूक लढवत होते आणि त्यांचा पराभव केलाय भाजपच्या अतुल सावे यांनी। अगदी कमी मतांनी, जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं की हमको तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, हमारी कश्ती भी वहां डूबी जहां पाणी कम था। पाणी कम था याचा अर्थ असा होतो की अगदी कमी मतांनी इम्तियाज जलील यांचा पराभव झालेला आहे। आपण पाहतो की एकदम 2139 मतांनी इम्तियाज जलील यांचा पराभव झाला आणि अपनों ने लूटा याचा काय अर्थ होतो हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। इम्तियाज जलील यांना पाडण्यामध्ये किंवा इम्तियाज जलील यांचा जो पराभव झालाय याचा मुख्य कारण म्हणजे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले 17 मुस्लिम उमेदवार। म्हणजे या ठिकाणी आपण जर एकंदरीत इम्तियाज जलील यांच्या पराभवाचं चित्र पाहिलं तर त्यांच्या पराभवामध्ये मुस्लिम समाजाचीच मुख्य भूमिका आपल्याला दिसून येते। त्याच्यामध्ये त्यांच्या समाजातील 17 उमेदवार त्यांच्या विरोधात उभे होते, ज्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक देखील लढवली होते असे अफसर खान त्यांच्या विरोधात उभे होते। त्याचबरोबर समाजवादी पार्टीकडून अब्दुल गफ्फार कादरी, जे की त्यांच्याच पक्षातून नुकतेच वेगळे झाले, त्यांनी देखील निवडणूक लढवली होती। तर आणि त्यांच्याच बरोबर इतर 17 जे उमेदवार होते, असे टोटल 17 उमेदवारांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात उमेदवारी केली, निवडणूक लढवली आणि त्यामध्ये इम्तियाज जलील यांचा पराभव झाला। तर आपण येऊयात मत विभागणी कशी झाली। तर आपण या ठिकाणी जर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर मत विभागणी अशी झाली। वंचित बहुजन आघाडीकडून जे उमेदवार होते अफसर खान यांना 6437 मतं मिळाली, तर जे समाजवादी पार्टीचे उमेदवार होते अब्दुल गफ्फार कादरी यांना 5839 इतकी मतं मिळाली। आपण जर एकंदरीत विचार केला तर जलील 10,000 ची लीड घेऊन विजयी होऊ शकत होते आणि इतर जे उमेदवार होते, जे 17 पैकी 2चे तर मी नाव सांगितले, पण इतर जे उमेदवार होते त्याच्यामध्ये शहबाज खान असतील आणि इतर जे उमेदवार होते यांना एकंदरीत कोणाला 50 कोणाला 60 अशी जे मत विभाजन झालं, याच्यामध्ये जलीलांचं पराभव झालं हे मात्र निश्चित आहे। कुठेतरी जलील यांचा जो पराभव झाला याला भाजप किंवा कोणती हिंदुत्ववादी संघटना जबाबदार नसून मुस्लिमांमध्ये, म्हणजे मुस्लिम समाज आहे, मुस्लिम समाजामध्ये नसलेला एकोपा याला जबाबदार ठरला। आपण पाहतोय की इम्तियाज जलील यांनी अनेक कामं केली होती आणि ते राज्यातून एक मुस्लिम प्रतिनिधी म्हणून संपूर्ण राज्यात ते काम करत होते। त्यानंतर मोहम्मद पैगंबर यांचा ज्यावेळेस अपमान करण्यात आला होता काही समाजकंटकांकडून, त्यावेळेस इम्तियाज जलील हे एकमेव होते की ज्यांनी मुंबईपर्यंत रॅली नेली आणि त्यांच्या रॅलीमध्ये प्रचंड मोठी गर्दी देखील आपल्याला पाहायला मिळत होती। परंतु त्यांच्या पराभवाला देखील त्यांचेच मुस्लिम बांधव जबाबदार ठरलेले आज आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला एकंदरीत इम्तियाज जलील यांच्या पराभवाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा।